नमस्कार. आज आपण एका वेगळ्याच ठिकाणी आलोत. मागे माझ्या अंधार दिसत असेल तुम्हाला, आणि अंधारातून येईल तेव्हाही एक वेगळी जागा तुम्हाला बघायला मिळणार आहे. हे शस्त्रागार आहे, शस्त्रांचं ठिकाण. आणि शस्त्रांचं ठिकाण बघायचं असेल तर तुम्हाला मी दाखवतोय. बघा, इथे तुम्हाला ढाल दिसतीये, खंजिरी दिसत आहेत, चाकू दिसत आहेत, ही कडे दिसत आहेत, आणि या भाले दिसत आहेत, मोठमोठ्या तलवारी दिसत आहेत. ही तलवार तर भन्नाट आहे. काही शस्त्र अशी आहेत ना की म्हणजे मी आता उघडून दाखवायला हरकत नाही तुम्हाला. बघा, हे संग्रहालय आहे. म्हणजे आधीच दाखवतो, हे संग्रहालय आहे. म्हणजे असं नको वाटायला की कुलकर्णी शस्त्र घेऊन दिसतोय म्हणून असं वाटायला नको. काही सगळ्या गोष्टी अशा शस्त्राच्या आहेत. बघा, हे एक बघा तुम्ही. म्हणजे खरं तर मला याची नावं पण नीट सांगता नाही यायची अशी स्थिती आहे. आणि हे इथे एक दोन असं नाही आहे, अशा हजारोच्या संख्येने आहे. आणि असं संग्रहालय एका ठिकाणी नाही आहे, हे अशी 6 आहेत. विचार करा हो, काय भयंकर असेल हे. म्हणजे मी तुम्हाला काही गोळे दाखवतोय, जरा बघा. म्हणजे दाखवतोय यासाठी लांबून की आईशपथ उचलणं शक्य नाही म्हणून. हे हे बघा, हे सगळे तोफेचे गोळे आहेत. म्हणजे या तोफेतून हे गोळे बाहेर पडतात. तोफा सुद्धा आहेत खाली ठेवलेल्या. हे सगळं बघा तुम्ही. त्याच्यावर तुम्हाला इथे या भागात बंदुका दिसत आहेत, पुन्हा तलवारी आहेत, आणि या सगळ्यांच्या मध्ये कोर 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 असं नाव तुम्हाला दिसत आहे. आधी मी तुम्हाला काही शस्त्र दाखवतो आणि मग याच्या विषयात तुम्हाला बोलायला हे काय आहे नेमकं दाखवतो. हे बघा, हे इथे हे सगळे मुखवटे, शिरस्त्राण, ढाली, या सगळ्या अशा मोठ्या संख्येने तुम्हाला दिसतील. म्हणजे हे असं काही बघून तर तुम्हाला पुराण चित्रपटाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. काही हे बघा, म्हणजे तुम्हाला या सगळ्या शस्त्रांची, या सगळ्या युद्धासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींची आठवण व्हावी यासाठी मी हे सगळं दाखवतोय. आणि आता मी तुम्हाला एका अशा ठिकाणाची ओळख करून देणार आहे की ते काय आहे हे तुमच्या लक्षात यावं. तुम्ही म्हणाल की हे सगळं असं का पडलंय, ते तसं का पडलंय ते पण सांगणार आहे. हे कोण करतंय ते सांगणार आहे. कसं असतं ना, काही माणसं वेडी असतात आणि वेड्या माणसांचीच वेडी कामं असतात. वेड्या माणसांच्या शिवाय हे उभं राहत नाही. अशा एका वेड्या माणसाची ओळख पण करून देणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मला दाखवायचं आहे ते हे काय आहे. इथे बघा, आता तुम्हाला मी आता आमच्या एका सांगतो की इकडे या आणि हे इथे लावलेलं एक बॅनर दाखवा, जे त्यांना दाखवावं वाटलं. इथे लावलेलं आहे मधल्या बाजूला. त्यात लिहिले कोर हेरिटेज यांच्या सहकार्याने वीर बाजी पासलकर शस्त्र संग्रहालय. आता हे कोर काय आहे, हे कोर काय आहे ते पण समजून घ्यावं लागेल. आणि ज्यांनी हे संग्रह केलाय ना त्यांना आपण विचारू. आम्हाला कोर म्हणजे चंद्रकोर वाटते, चतकोर वाटतो. ते कोर काय आहे ते पण आपण समजून घेणार आहोत. ही छोटी छोटी हत्यारं बघितली ना की काय आठवतं तुम्हाला? आदिवासी भागामध्ये किंवा बाणांच्या वरती लावलेलं पौराणिक ऐतिहासिक चित्रपटांच्या सिरियलच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी घडत राहतात, हे तुम्हाला आठवतं. आपण पुढे पुढे सरकत सगळ्या गोष्टी बघणार आहोत. आता इथे प्लीज डू नॉट टच लिहिलं आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला काही इथे दाखवा त्याच्या कुठे स्पर्श करणार नाहीये, कारण त्यांची सूचना पाळली पाहिजे. स्पर्श कुठे करणार नाहीये. पण ही सगळी शस्त्र बघा, काय शस्त्र आहेत ही. या ठिकाणी जिथे आपण आलोयत ना, तर तिथे इकडे यायचं तिथे मला इकडे यायचं. तुम्ही असं या बाजूने घ्या. तर या सगळ्या शस्त्रसंग्रहालयात म्हणजे मी मुद्दाम असा, खरं तर आमच्या कॅमेरामनलाही जरा संभ्रमित होतं एवढी शस्त्र बघून. कुणाला होणार नाही एवढी सगळी शस्त्र बघितल्यावर, त्यामुळे त्यांचं भांबावणं स्वाभाविक आहे ना. ही सगळी बघा हो, म्हणजे तलवारींची संख्या बघा. दाखवा जरा, इथे दाखवा. हे बघा, हे कसं आहे, या कसल्या तलवारी आहेत, काय काय आहे, कशा आहेत ही शस्त्र सगळी, ही शस्त्र काय आहेत, असं पूर्ण एकदा फिरवून या शस्त्रांची संग्रह दाखवा यांना. ही सगळी किती वर्षाची परंपरा आहे आणि किती आहे. आपल्याला इथे थांबायचं नाहीये, या पुढे अजून या. असं हे सगळं दाखवत आपण पुढे येऊया. ह्या तलवारी दाखवा एकदा, इकडच्या सगळ्या किती तलवारी आहेत, वेगवेगळ्या तलवारी आहेत. खाली दाखवा. आणि हे भारतीय लष्करासाठीचं, ट्रेनिंगसाठीचं उत्तम ठिकाण आहे. एकूण आपली शस्त्रसज्जता कशी होती, काय काय होतं याचं हे दाखवायचं उत्तम ठिकाण आहे. अजून आपण पुढे येत राहतोय, बघत राहतोय. जरा इथे बघा, हे सगळं बघा, या सगळ्या शस्त्रांना बघा. ती आता तुम्हाला हे पहिल्यांदा या बंदुका वेगवेगळ्या काळातल्या बंदुका आहेत या सगळ्या. तिथे पुन्हा तलवारी
लांबलचक त्या बंदुका, हे सगळं तुम्हाला दिसेल. काय सजवल्यात त्या, म्हणजे शस्त्र अशी सजवायची असतात, त्याला अशी छान सौंदर्य द्यायचं असतं, हे आपल्याला बघायला मिळतं. पुढे हे सगळे परशू बघायला मिळत आहेत आणि त्यानंतर शेवटच्या टप्प्यात दिसत आहेत ते सगळे चिलखतं तुम्हाला, चिलखतं ती बघा. आणि आता आपण या सगळ्यानंतर या संग्राहक कोण आहे आणि का करतायत ते संग्रह, काय त्या हत्यारांची वैशिष्ट्य आणि त्यांना याचं काय बक्षीस मिळालंय, खूप मोठं बक्षीस मिळालंय, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. मी या सगळ्याच्या संग्राहकाची तुम्हाला आता परिचय करून देतो. हे बघा, फक्त चेहरा बघा, व्यक्ती दाखवत न तुम्हाला ते कोण आहेत काय हे सगळं कळेल नंतर. तुम्ही फक्त आता चेहरा बघून घ्या. त्यांच्या मागेही तुम्हाला सगळी शस्त्रच दिसतील. शस्त्रांच्या मध्ये बसलेला हा माणूस, शस्त्र सांभाळणारा हा माणूस शस्त्र वेडा असं म्हणावं लागेल. आणि आता आपण या शस्त्रवेड्याशीच चर्चा करणार आहोत. आपण मगाशी ज्या शस्त्रागारात बसलो होतो, पाहिलं होतं सगळं, त्यातलं एक शस्त्र माझ्या हातात आहे. मी पुन्हा स्पष्ट करतो, मी शस्त्र संग्रहालयात आहे आणि मी जुन्या शस्त्राला तुम्हाला दाखवतोय. कारण उगाच काय बोलतो, कुलकर्णींच्या हातात हे शस्त्र काय आलं असं करून चर्चा व्हायची. हे जे शस्त्र आहे ना, हे आपल्याला 1857च्या उठावातलं आहे. गंमत काय आहे की आम्हाला रिअल लाईफ पेक्षा रिअल लाईफ लवकर कळते, म्हणून सांगतो. तुम्ही आमिर खानला बघितलंय? आमिर खानच्या हातातली बंदूक बघितली आहे? तीच ही बंदूक जी आमिर खानच्या हातामध्ये होती. मंगल पांडे बनलेला आमिर खान, त्याच्या हातातली ही बंदूक. मंगल पांडेनी ही बंदूक 1857च्या उठावात वापरलेली होती आणि त्यावेळेला वापरलेल्या अशा अनेक बंदुका तुम्हाला या शस्त्र संग्रहालयात बघायला मिळतील. एवढंच नाही तर अशा अनेक थोरा मोठ्यांच्या हातातली ही शस्त्र ज्यांची आहेत त्यांच्याकडे सुपूर्द करतो, कारण ठेवताना अडचण नको यायला, कसं ठेवायचं ते. अजून एक बंदूक आहे, ती तुम्हीच दाखवा आणि मग आपण आपल्या बोलण्याला सुरुवात करू. ती कोणाची आहे याचं एक विलक्षण तुम्हाला कहाणी मिळेल बघायला. ती काय आहे? ही एक ठसणीची बंदूक आहे. ही बंदूक पत्री सरकार म्हणून जे सुप्रसिद्ध होते अण्णासाहेब नाना पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील, जी क्रांतिसिंह नाना पाटील, त्यांची बंदूक आहे. त्यांनी सांगलीमधल्या एका फॅमिलीला, एका वीर योद्ध्याला ही बंदूक भेट दिली होती आणि त्यांनी वाघ मारल्याबद्दल. मलमे नावाची एक फॅमिली आहे, त्यांच्या घरातली ही बंदूक त्यांनी आपल्या संस्थेला भेट दिली. नॉन वर्किंग कंडिशन मध्ये आहे आणि ही बंदूक आम्ही आता क्रांतिसिंह नानासाहेब पाटील यांच्यावर जो एक चित्रपट निर्माण केला जातोय त्या चित्रपटामध्ये हीच बंदूक पुन्हा वापरलेली आहे. अशा अनेक कहाण्या या शस्त्रसंग्रहात आल्यावर तुम्हाला बघायला मिळतील. कोणाचं आहे, कोण आहेत हे जे आता एकेका बंदुकीचं महत्व सांगत होते किंवा हे सगळं बघितलंय ते तुम्हाला सांगण्याच्या आधी त्यांची ओळख करून देतो. बहुतेकांना ही ओळख झाली असेलच, जे त्यांचे चाहते आहेत त्यांना माहिती आहे. ते आपल्या सोबत आहेत राकेशजी आवडे. काका नमस्कार, आपलं खूप खूप स्वागत आहे अनालायझर मध्ये. अशी शस्त्र संग्रहालय ते तयार करतात. मी तुम्हाला एक सांगतो, यांच्या या एका संग्रहालयाची स्थिती आपण बघतोय. अशी अनेक संग्रहालय आहेत, किती आहेत आणि कुठे आहेत ते सांगणार नाही यासाठी की त्याची कारणे तुम्हाला पुढे कळतील. काही गोष्टी अशा असतात ना की ज्या झाकून ठेवलेल्या बऱ्या असतात, उघड होऊ नये. किती शस्त्र असतील या शस्त्र संग्रहालयात तुमच्या हातात? या जागेमध्ये साधारणपणे 5% वस्तू आहेत. 5%? 95% इतर आहेत. इतर ठिकाणी
किती संख्या असा विचार केला तर संख्या 18,603. ऐक, आणि ही सगळी वेगवेगळ्या काळातली शस्त्र आहेत. हे कुठल्या काळापासून कुठल्या काळापर्यंत? भारतीय भूमीवर मध्ययुगीन काळापासून ते पहिल्या महायुद्धापर्यंतची शस्त्र आहेत. काही शस्त्र अगदी पुरातन काळातली पण आहेत, म्हणजे अश्मयुगीन काळापासून ते 18व्या शतकापर्यंतची, 19व्या पहिल्या महायुद्धापर्यंतची शस्त्र संग्रहित केलेली. या शस्त्रांचा अभ्यास म्हणूनही उपयोग होतो. म्हणजे आता अभ्यास म्हणून हा उपयोग कसा असतं, लोकांना फार इंटरेस्टचा वाटत नाही, कारण अभ्यास करणारी माणसं असतात, मिलिटरीची अभ्यास करणारी माणसं असतात, इतिहासाची, शस्त्राची अभ्यास. त्याचे आणखी काही उपयोग आहेत. म्हणजे तुम्ही मिलिटरीलाही हे शस्त्र दाखवता, त्याच्या संबंधीचे हे देता, तो एक विषय आहे. आणि परत चित्रपट, नाटकं इथंही तुमची वापरली गेली. मिलिटरीचं कसं असतं? भारतीय सैन्य दलामध्ये आधुनिक हत्यारांचा उपयोग केला जातो. आधुनिक हत्यारांना डेव्हलपमेंट करण्यासाठी जो पाया आहे, तो पाया ही हत्यार आहे. कारण तुम्ही त्याचा आधार घेण्यासाठी कुठून तरी सुरुवात करायची असते, त्याची डेव्हलपमेंट करण्यासाठी कुठून तरी सुरुवात करायची असते. ती सुरुवात कुठून करणार? एक साधी सुरी आहे किंवा एक बंदूक आहे. एक बंदूक ती तिच्या विशिष्ट क्रमाने डेव्हलप होत गेली. तर आज जी बंदूक आहे त्या बंदुकीची गोळी ही तशीच अनेक वर्ष तशीच आहे. फारशी सुधारणा झाली, पण तिच्या गोळीचे दोन भाग आहेत. ते एक मागचं खोकं, म्हणजे त्याचं जे पुंगळी म्हणूयात आपण त्याला मराठी भाषेत, आणि त्याच्या पुढचा जो बोल्ट आहे, जी गोळी अंगात घुसते शत्रूच्या, त्याच्यामध्ये खूप डेव्हलपमेंट झाली. तर ती डेव्हलपमेंट होत असताना त्याच्यावर भरपूर रिसर्च केला जातो. तो रिसर्च करत असताना पुन्हा ती पूर्वी कशा होत्या, त्या तशाच का होत्या, त्याच्यामध्ये काय काय केलं की पुढे काय काय होईल, ह्या सगळ्याचा अभ्यास केला जातो. आणि तो अभ्यास करताना ही जी काही पुरातन शस्त्र आहेत यांचा अभ्यास महत्वाचा उपयोगी ठरू शकतो. जसं की आता या इथे ह्या समोरच्या बोर्डमध्ये एक बाण तुम्हाला दिसतोय, कोर लिहिले तिचे. हा, बरोबर त्याच्या तिथला तो जो बाण आहे, तो बाण दिसताना अगदी सर्वसाधारण बाण दिसतो, पण तो आर्मर पिअर्सिंग बाण आहे. साधारणपणे आता एक वर्षभरापूर्वी मी त्याचं माझं रिसर्च कम्प्लीट केलं. तो रिसर्च मध्ये असं लक्षात आलं की हा बाण जगातलं कोणतंही चिलखत फोडू शकतो. बापरे. हो, याच्यात हे सगळे बाण चिलखत भेदीच आहेत, पण तो विशिष्ट बाण कोणतंही चिलखत फोडण्यासाठी निर्माण केला गेला. तो चिलखत भेदी बाण तयार करत असताना धातुशास्त्र, धातूचं गुरुत्वीय मध्य, धातूचं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आणि लॉ ऑफ मोमेंटम, या सगळ्याचा एकत्रित विचार करून त्या धातूची विशिष्ट रचना तयार केली. ज्याप्रमाणे आपण कॉन्क्रीटच्या भिंतीला भोग पाडत असताना ड्रिल मशीनला एक वेगळा खटका किंवा वेगळा नॉब वापरतो आणि ते असं टट करत धक्के देत भिंतीला भोग पाडतं, तशी व्यवस्था याच्यात 300-400 वर्षापूर्वी केलेली. आता या गोष्टीचा उपयोग आम्ही भारतीय सैन्य दलासाठी करण्यात यावा यासाठी. या बाणाचा धनुष्य वेगळा असतो की त्या धनुष्यात जाईल त्याची रचनाच फक्त त्याचं तो सगळ्या गोष्टी करत राहील? फक्त बाणाची रचना, बाणाचं टोक, बाणामध्ये वापरण्यात आलेले वेगवेगळे धातू, त्यांची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आणि त्या स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आणि त्या बाणाचा धातू यांच्यामध्ये एक विशिष्ट गॅप तयार करण्यात आलेली आहे. ती गॅप म्हणजे त्याचं शरीरशास्त्रीय जो भाग आहे तो हा सगळा वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यामुळे आपण त्या बाणांनी, अदरवाईज त्याच्यामध्ये पण तेच धातू आहे, पण त्या धातूचा विशिष्ट प्रकारे उपयोग करून आपण याच्याने कोणतेही कवच, चिलखत तोडू शकतो.
या सगळ्याचा या शस्त्र साठ्याचा तुम्ही जी संख्या सांगितली त्याचा संग्रह. उपयोग संग्रहाचा कारण शस्त्र साठा हा वेगळा शब्द आहे. आणि तिथं आपल्याला यायचं आहे कारण तो साठा शब्द जसा माझ्या तोंडातून आपसूक निघून गेला ना तर तुम्हालाही त्याचा फटका बसलाय त्या शस्त्र साठा या शब्दाचा. संग्रहाचा शब्द वापरण्याऐवजी साठ्याचा वापरायचा. या शस्त्र संग्रहाचा चित्रपट, नाट्य, महानाट्य या क्षेत्रामध्ये प्रचंड उपयोग झालेला आहे. त्याची काही उदाहरणं? मी गेली 35 वर्ष भारतीय चित्रपट सृष्टीसाठी आर्म्स एक्सपर्ट आणि ऍक्शन डायरेक्टर म्हणून काम करतो. अच्छा. मी यातील प्रत्येक शास्त्र शुद्ध पद्धतीने चालवतो, त्याची प्रॅक्टिस करतो. ते सिनेमासाठी माझा एक आग्रह आहे की जे आपण करू ते उत्तम असायला हवं. मग त्याच्यामध्ये चित्रपट पण येतो. चित्रपटामध्ये आपण काहीही दाखवलं तरी ते चालणार आहे असं वाटतं, पण तसं नाहीये. मुघल-ए-आझम हा सिनेमा सगळ्यांनी बघितला आणि उत्तम आर्मरीसाठी नावाजला गेला तो, उत्तम युद्धशास्त्रीय मुवमेंट. पण त्याच्यामध्ये जर आपण बारकाईने बघितलं, शस्त्र विशेषज्ञाच्या दृष्टीने बघितलं तर त्याच्यामध्ये ते युद्ध आहे अकबर पिरियडचं, पण त्याच्यामध्ये पेशवा पिरियडची तलवारी वापरण्यात आली. दुसरी गोष्ट, त्या चित्रपटात जी चिलखत किंवा कवच दाखवलेलं आहे त्याच्यावर थेट रशियन इन्फ्लुएन्स आहे. हे सामान्य पब्लिकच्या लक्षात येत नाही, पण मी शस्त्र अभ्यासक असल्यामुळे मला ते खटकतं की का असं का व्हावं. असं नाही व्हायला पाहिजे. तुम्ही स्वामी ही सिरियल बघितली, तो स्वामी सिरियलचं टायटल मध्ये ब्रिटिश तलवार स्वामी म्हणजे पेशव्यांच्या पगडीपाशी ठेवलेली आहे, त्याचा त्रास होतो. तुम्ही पैसे खर्च करता, वेळ खर्च करता, तुमच्यापाशी एक्सपर्ट आहे आणि तुम्ही लोकांना इतिहास दाखवता असं म्हणता, तर मग ते चांगलं का नाही दाखवत. ते चांगलं दाखवण्यासाठी जशी चित्रपट निर्मात्याची ती जबाबदारी आहे, तो जो कोण डिरेक्टर असतो, फोटोग्राफी असतो, त्याची जबाबदारी आहे, तशी समाजाची पण जबाबदारी आहे की समाजातून ज्यांना माहिती आहे त्यांनी तिथे जावं, त्यांनी तिथे सांगावं नाही सर हे चुकतंय, हे करेक्ट करा. मग कसं करेक्ट करा तर ते तुम्ही सांगितलं पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे मी त्या विषयात काम करायचं ठरवलं आणि मग गेले 35 वर्ष या विषयात भारतीय चित्रपट सृष्टीसाठी असा सल्ला देण्याचं आणि प्रसंगी त्या वस्तू तयार करून तिथे वापरण्यासाठी देण्याचं कार्य करतो. जाणता राजामध्ये तुमची सगळी शस्त्र? जाणता राजाच्या पहिल्या शो पासून मी त्या महानाट्यामध्ये काम करतो. त्याच्यामध्ये तोफा, बंदुका, पायरो टेक्निकनी उडवण्याचं काम करतोय. तलवारबाजी, युद्ध प्रसंग याचं डिरेक्शन मी त्याच्यामध्ये केलेलं. वा. आता या सगळ्यात मला एक प्रश्न पडला, एवढं सगळं संग्रह, एवढं सगळं छान आहे, पण माझ्या सुरुवातीपासून प्रेक्षकांनाही ती गोष्ट जाणवली असेल की धूळ आहे, नीट नाहीये, वरपत्र आहेत, मध्ये कुठतरी गळत आहे. असं का याची स्थिती असावी? म्हणजे एखाद्या शस्त्रवेड्या माणसाला, संग्रहवेड्या माणसाला हा नीट ठेवता येऊ नये अशी स्थिती का आली आहे? का जळमट अशी स्थिती आलेली आहे? क्षमा करा, हे सगळं आहे, पण एक व्यक्ती म्हणूनच्या माझ्या मर्यादा आहेत. 18,603 शस्त्र सांभाळणं म्हणजे 18,603 अपत्यांना सांभाळण्यासारखं आहे. ही सगळी माझी अपत्य. यांचा सांभाळ करण्यासाठी मला त्याचं रेग्युलर मेंटेनन्स करायला लागतं. आजच्या घडीला माझ्यापाशी एवढे फंड्स, माझ्यापाशी एवढे पैसे नाही. माझी जिथे जगण्याची धडपड चालू आहे, आज मी काहीतरी काम केलं तर उद्या मी जेवू शकतो. तर ह्यांचा मेंटेनन्स करणं कॉस्टली गोष्ट आहे. माझ्याकडे जागा नाहीये, माझ्याकडे पैसे नाहीये, मी कोणाकडे काही मागत नाही. जे काही मी काम करेल, वैयक्तिक जे काही कष्ट करेल, त्याच्यातून जे पैसे तयार होतील त्याच्यातून मी हे सगळं करतो. मग त्यासाठी मी चित्रपट सृष्टीला जे काही कन्सल्टन्सी करतो त्याच्यातून पैसे मिळवतो.
मी विविध प्रदर्शनं आयोजित करतो, त्याच्यातून पैसे मिळतात आणि ते मी याच्यावर खर्च करतो. पण रोज प्रदर्शनं नसतात किंवा रोज चित्रपट निर्मिती होत नाही. आणि आता चित्रपट निर्मिती होते ऐतिहासिक, पण असा आग्रह कोणी धरत नाही की नाही आम्हाला ऍक्युरेट पाहिजे. आताच्या काळात भरपूर ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती खूप येत आहे. त्याच्यामधल्या जर शस्त्रांचा तुम्ही बारकाईने विचार केला, अभ्यास केला, बघितलं तर ती कालानुरूप असलेली शस्त्र नाहीयेत. कारण शस्त्र पुरवणाऱ्याला त्या शस्त्राची माहिती नाही, त्याचं संशोधन नाही, त्याचा अभ्यास नाही, त्याच्या काही संदर्भ नाही. मी फक्त तुम्हाला चित्रपट करायचा आहे, मी तुम्हाला स्वस्तात देतो म्हणून चित्रपट निर्माता किंवा तो जो दिग्दर्शक आहे ज्याचा अभ्यास नाही, शस्त्रांचा अभ्यास नाही, तो म्हणतो जाऊ दे ना, तलवारीला तलवार दिसली, ती पेशव्यांची असेल, नाही तर मुघलांची असेल, नाही तर मराठ्यांची असेल, नाही तर राजपुतांची असेल. तानाजी हे उत्तम उदाहरण आहे. तानाजी या चित्रपटामध्ये जो उदयभान राठोड दाखवला, त्याच्याकडे ना ती युरोपियन आहे, ना ती मुघल आहे, ना ती मराठी आहे, ना ती राजपूत आहे. काहीतरी विचित्र प्रकार करून दाखवला आहे. लाज वाटते मला हे सगळं बघताना, की मला राग येतोय. पण मी एक व्यक्ती म्हणून मी त्यांच्यावर टीका करत नाहीये, पण मी हे जे मला खटकतंय ते मी बोलतोय. मग याचं फंड रेझिंग जे व्हायला पाहिजे हे सगळं सांभाळण्यासाठी, कारण हा नुसताच चित्रपटांना पुरवायचा विषय नाहीये. हा ठेवा आहे, निश्चितच. हा ठेवा असा आहे की एक म्हणजे मला ती 1857ची बंदूक हातात घेताना जी वापरात नव्हती ते कसं स्वतःलाच पुलकित व्हायला होतं. हा ठेवा आहे. हा ठेवा संग्रहित राहायला मार्ग कोणता असावा असं तुम्हाला वाटतंय? कारण तुम्ही कोणाला पैसे मागत नाही, त्यामुळं ते कोणी द्यायचा म्हणजे त्याला आपण लोकनिधी असं ते म्हणतो, तो प्रकार शक्यता कमीच आहे. तुम्ही मागत नसल्यामुळे लोकांची द्यायची इच्छा असेल तर तुम्ही घ्याल, हरकत नाही काय तर घेऊ. पण तो म्हणजे कसं आहे की मी केव्हा संग्रहालय उभं करण्यासाठी काय करता येऊ शकतं? संग्रहालय उभं राहावं म्हणून मी गेली 7 वर्ष प्रयत्न करतो. खरं तर मी 22 वर्ष प्रयत्न करतो, पण पैकी आता मी या 7 वर्षामध्ये अतिशय निकराने प्रयत्न करतोय. मी त्याचे अर्ज दिले आहेत, त्याचे सरकारकडे दिले आहेत, माझ्यापाशी त्याच्या कॉपीज आहेत. आणि संग्रहालय तयार आहे विना वापराचं. 2012 पासून संग्रहालय बांधून पडून आहे आणि ते आम्हाला दिलं जात नाहीये. बरं, ते आम्हाला का दिलं जात नाहीये कारण माहित नाही. ही त्या विशिष्ट विभागाचे नाकार. कोणता विभाग आहे? तुम्ही मला भांडण पुरातत्व की सांस्कृतिक? नाही, सांस्कृतिक पर्यटन विभागामध्ये मी दिलेले अर्ज तसेच पडून आहे. संग्रहालय बांधून तयार आहे. मी ते करण्यासाठी ती जागा बघून आलो. त्याच्या मुख्य जे डायरेक्टर साहेब होते त्यांच्याशी बोललो. आतमध्ये जाऊन त्या संग्रहालयाच्या भिंतीची मापं तयार केली, त्याच्या शोकेसेस तयार केल्या, आतमधला डिस्प्ले मांडला, तयार केला. आणि नंतर त्या खात्याने मला काहीही उत्तर आज तागत दिलेलं नाही. महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार माझा व्हिडिओ बघत असतात, आपल्या सगळ्या गोष्टी बघत असतात. सुदैवाने आज त्यांच्यासोबत मी एका कार्यक्रमात पण होतो. तुम्हाला हा कधी करतो त्याचा अंदाज पण येऊन जाईल. नक्कीच हा विषय आशिष शेलारांच्या पर्यंत पोहोचेल, आपले प्रेक्षक पोहोचवतील, नाही जमलं तर मी स्वतः पोहोचेल आणि आपण ह्या संग्रहालयाच्या कामाला काय करता येऊ शकेल या सगळ्याचा आपण प्रयत्न करूया. तुम्हाला काम मिळालं नाही याचं कारण पण आता शोधावं लागेल. बोला तुम्हीच बोलायचं. मला या वस्तू ठेवण्यासाठी जागा पाहिजे असं कृपया कोणालाही वाटू नये. हा माझा वैयक्तिक संग्रह होता. हा मी सरकार दरबारी रजिस्टर केलेला आहे. याची मी संस्थेमध्ये आणि संग्रहालयात रूपांतर केलेलं आहे. ह्या वस्तू मी हयात असताना झाल्या तर अतिउत्तम, मी असताना ते होऊ शकलं नाही तरी मी त्याची व्यवस्था केलेली आहे की ह्या वस्तू सुरक्षित राहतील. पण मी जिवंत असताना या वस्तूंचं संग्रहालयामध्ये निर्माण झालं तर या वस्तूंच्या प्रत्येक एका बारक्या वस्तूला मी खऱ्या अर्थाने जस्टिस करू शकेल. कारण या प्रत्येक हत्यारांची एक पर्टिक्युलर एक स्टोरी आहे, एक थीम आहे.
इथे जे सगळे बोर्ड बघताय हे बोर्डवर डिझाईन म्हणून मांडलेले बोर्ड नाहीये. ह्या प्रत्येक बोर्डला एक विशिष्ट अर्थ आहे. हे सगळं मला जगासमोर मांडायचं आहे. संग्रहालय जी मुवमेंट आहे, संग्रहालयाची मुवमेंट अतिशय चांगल्या पद्धतीने मांडलं तर खऱ्या अर्थाने आपण संस्कृतीचं रक्षण करणार आहोत. कारण हे प्रत्येक शस्त्र केवळ शस्त्र नाहीये, त्याच्या धातुशास्त्रीय अभ्यास आहे, त्याच्यामध्ये फिजिक्सचा अभ्यास आहे, त्याच्यामध्ये केमिस्ट्रीचा अभ्यास आहे, त्याच्यामध्ये सायकोलॉजीचा अभ्यास आहे, त्याच्यामध्ये सोशिओलॉजीचा अभ्यास आहे. कसा हे तुम्ही मला चॅलेंज करा, मी ते तुम्हाला मांडून दाखवेन. हे प्रत्येक शस्त्र स्वतःची एक वेगळी स्टोरी आहे आणि ती स्टोरी जगासमोर मांडली तर भारतीय संस्कृती खऱ्या अर्थाने आपण मांडू शकू असा शस्त्र अभ्यासक या नात्याने मला वाटतं. आणि म्हणून शस्त्राचं संग्रहालय व्हावं. एवढा प्रचंड मोठा भारत आहे. आपण भारत माता की जय म्हणतो, भारत माझा वाहन आहे म्हणतो, लहानपणीपासून आपण प्रतिज्ञा म्हणतो की त्या प्रतिज्ञेमध्ये भारतीय संस्कृतीचा विविध परंपरांनी नटलेल्या भारतीय संस्कृतीचा मी रक्षण करण्याचा सदैव प्रयत्न करीन असं म्हणतो. शाळेमध्ये शाळेचं पाऊल ओलांडल्यानंतर कॉलेजमध्ये जात असताना आपण ती प्रतिज्ञा विसरतो. तर हे चांगलं नाही. भारतीय एवढ्या मोठ्या भूगोल असलेल्या भारतीय भूमीवर भारतीय पारंपरिक शस्त्राला अर्पण केलेलं एकही संग्रहालय नाही. तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे. भारतीय पारंपरिक शस्त्र, सर्व प्रकारचं युद्ध साहित्य यांना अर्पण केलेलं एक जागतिक दर्जाचं संग्रहालय तयार करायचं, प्रशिक्षण केंद्र तयार करायचं आणि त्याचं रिसर्च सेंटर तयार करायचं हे माझं अंतिम उद्दिष्ट आहे. त्यासाठी मी श्वास घेतो. भारतीय युद्धकलेचं प्रशिक्षण देणं का आवश्यक आहे याच्यासाठी मी तुम्हाला आजकाल चालणाऱ्या सगळ्या भारतीय युद्धकलांचं प्रात्यक्षिक डोळे उघडून बघा. दांडपट्टा हे अत्यंत वेगळं हत्यार आहे, लाठी हे एक वेगळं हत्यार आहे, तलवार वेगळं हत्यार आहे, कुऱ्हाड वेगळं हत्यार आहे, तलवारीचे वेगळे प्रकार वेगळे हत्यार आहे, भाला हे वेगळं हत्यार आहे. पण जर तुम्ही ह्या सगळ्या डेमॉन्स्ट्रेशन मध्ये नीट बघितलं, सगळी हत्यारं अशीच गरगर 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 फिरवली जातात, लोक टाळ्या वाजवतात. कारण लोकांना माहिती नाहीये हा दोष तुमचा आहे, हा दोष त्या संशोधकांचा आहे. ही जी लोक तो डेमॉन्स्ट्रेशन देतात त्यांचा दोष आहे. त्यांनाच कळलं नाही तर ते काय शस्त्रकला जिवंत ठेवणार. त्यांना जो काही एक वेल नावाची जी काही गोष्ट माहिती आहे ती वेल ती सगळ्या हत्यांवर चालवतात आणि सांगतात आम्ही शस्त्रविद्या शिकवतो. तलवारीचे 40 वार आहेत, त्यातले किती वार तुम्ही दाखवता? दांडपट्ट्याचे 40 वार आहेत, त्यातले किती वार तुम्ही दाखवता? काही दाखवत नाही. फक्त लिंबू कापणं, लवंग तोडणं हे कौशल्य आहे. ही तलवार विद्या नाही. दिस आर्ट इज डाईंग. ही मृत्यूपंथाला लागलेली आर्ट आहे, युद्धकला आहे. ही जर जिवंत राहायची असेल, एक व्यक्ती पुरेसा नाही, यासाठी शासनाची जबाबदारी आहे. शासनाने ती जबाबदारी पार पाडत नाहीये. नुसतंच तुम्ही काहीतरी एक मोघम बोलता आणि काहीतरी असे मला शब्द आता आठवत नाही कारण मी आता थोडंसं चिडलो आहे, शासनावर चिडलो आहे. शासनाने या विषयाच्या संरक्षणासाठी खऱ्या अर्थाने काम करणं आवश्यक आहे. एक राकेश धावडे मेल्यावर हे विषय थांबणार नाहीये. कारण ही भारतीय संस्कृती अनेक वर्ष यांनी तग धरली आहे. पण आता ही शस्त्र बाहेर पडायला लागली आहेत. लोकांमध्ये क्रेज निर्माण झाली आहे तलवार जवळ ठेवायची. मग त्यासाठी राजस्थानमधून तलवारी आणतात. वेगवेगळ्या राजघराण्याचे मी आक्षेप घेतोय. वेगवेगळ्या राजघराण्याचे वंशज तलवारी बाहेरून विकत आणतात, सांगतात आमच्या घरातल्या तलवारी आहेत, आमच्या पिढीजात तलवारी आहेत. तुम्ही सांगता शिवाजी महाराजांच्या काळातली तलवार आहे आणि ती असती पेशवा पिरियडची तलवार. दोन्ही मध्ये प्रचंड फरक आहे. तुम्ही नवीन तयार केलेलं शस्त्र जेव्हा सांगता हे पुरातन माझ्या पिढीजात हत्यार आहे, लाज वाटते.
अनेक प्रदर्शनं भरतात राजघराण्यांची, मी सगळ्यांवर आक्षेप घेतोय. कदाचित तुम्ही मंडळी चिडताल, मला काही फरक पडत नाही, कारण मी नेहमीच उपेक्षित आहे. मी माझ्या विषयासाठी जगतोय. माझा विषय हा माझा विठ्ठल आहे, मी त्यासाठी जगतोय. आणि बाकीची सगळी काठावरची पोहणारी माणसं आहेत. मी 45 वर्ष या विषयासाठी खर्च केली आहेत. 1979 साली मी भारतातलं सगळ्यात पहिलं म्युझियम ऑन व्हील्स चालू केलंय. ज्या वेळेस माणूस घरातली तलवार बाहेर काढायला घाबरत होतं, पोलीस केस करत होते, त्यावेळेस मी हा शस्त्रसंग्रह गाडीत घालून ठिकठिकाणी प्रदर्शन करत होतो. मला खूप अडचणी आल्यात त्या बाबतीत, पण मी त्या अडचणींना तोंड देत आजपर्यंत हा सगळा संपूर्ण भारतामध्ये शस्त्रांचं घराच्या बाहेर ओपन एअर मध्ये प्रदर्शन करण्याचं जे काही आता फॅड चालू आहे ते मी सुरू केलं आहे. आणि यासाठी भारतीय पारंपरिक शस्त्र आणि सर्व प्रकारचं युद्ध साहित्य यांना समर्पित केलेलं एक चांगलं शस्त्र संग्रहालय, शस्त्र संशोधन केंद्र आणि त्याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण केंद्र निर्माण होण्याची गरज आहे. मी तशी विनंती संपूर्ण समाजाला आणि विशेषतः ज्यांचा मूळ कर्तव्य आहे त्या अधिकारी सरकारला मी हे विनंती करतो. एवढं मोठं संग्रहालय उभं राहत आहे, याचं खरं तर कौतुक असायला हवं, याचा पुरस्कार त्यांना मिळायला हवा. संग्रहालयासाठी संघर्ष करावा लागतोय हा वेगळा भाग, पण याचा फटका सुद्धा बसलेला आहे. आणि असा फटका बसलाय ना की त्या फटक्याचं मी तुम्हाला सांगू शकत नाही. मालेगाव बॉम्बस्फोट आठवतोय? राकेश धावडे आरोपी क्रमांक किती ते तेच सांगतील. मालेगाव स्फोटामध्ये त्यांना आरोपी केलं गेलं ते या शस्त्र संग्रहामुळं. त्याने जे पटकन मला अडवलं ना, साठा नाही संग्रह म्हणा, तेच कारण होतं. एवढा मोठा संग्रह हा माणूस करून सगळ्या जगाला शस्त्राचं ज्ञान देतोय, तेव्हा तो हिंसक करत असला पाहिजे, अशा मनोवृत्तीत हिंसक कृत्याला समर्थन देत असला पाहिजे, किंवा हिंसा करणाऱ्या व्यक्तींनाही समर्थन करत असला पाहिजे, या भावनेतून अडकवल्या गेला हा शब्द मी ठासून यासाठी सांगतोय की ते आता निर्दोष मुक्त झालेले आहेत. म्हणजे या सगळ्या प्रकारात त्यांनाच आपल्याला बोलायला लावावं लागेल ना. कसं अडकलात आणि तुम्ही निर्दोष म्हटल्यावर एक अशी प्रतिक्रिया दिली, ती काय होती? निर्दोष म्हणजे ज्यांनी गुन्हा केला आहे पण तो सिद्ध झाला नाही, किंवा गुन्हा केला आहे असा संशय व्यक्त झाला आणि ते सिद्ध होऊ शकलं नाही, अशा व्यक्तीला टेक्निकल भाषेत निर्दोष म्हटलं जातं. सन्माननीय न्यायालयाने मला निर्दोष म्हणण्याऐवजी मी या केसमधून मला डिस्चार्ज केलं. म्हणजे माझा अर्थार्थी कुठूनही या केसशी काही संबंध नाही. पण किती वर्ष गेली आपली? 10 वर्ष 10 दिवस माझ्या वैयक्तिक आयुष्यातली, माझ्या सामाजिक आयुष्यातली, एक संशोधक म्हणून माझ्या संशोधनाच्या आयुष्यातली 10 वर्ष 10 दिवस खर्च झाली, वाया गेला. एका पिढीचा काळ गेलाय. एक पिढीच, कारण अभ्यासकाची एक पिढी निर्माणही होते. ज्या वयात माझ्या हातून काही विशेष भरीव कार्य या विषयात होऊ शकलं असतं. हा शस्त्रसाठा, शस्त्र संग्रहच कारण ठरलाय. कारण त्यावेळेसच्या संबंधित पोलिसांना मी शस्त्र संग्राहक आहे याच्याऐवजी याच्याकडे खूप शस्त्र आहेत असं वाटलं, आणि त्यांना योग्य माणूस त्यांच्या कॉन्सेप्टमध्ये फिट करण्यासाठी योग्य वाटला असं त्यांना वाटलं, आणि त्यामुळे मला बळी देण्यात आला. माझं वैयक्तिक आयुष्य तर उद्ध्वस्त झालं. माझा मुलगा 3.5 वर्षाचा त्याला मी सोडून गेलो आणि 14 वर्षाचा मी त्याला बघितला. 3.5 पावणे 4 वर्षाचा होता. माझा मुलगा माझ्या समोर आल्यावर ना मी त्याला ओळखलं ना त्यांनी मला ओळखलं.
एका वडिलांसाठी 10 वर्षांनंतर मी माझ्या मुलाला जेव्हा बघितलं, मी माझ्या मुलाला मी शोधतोय, तो समोर आहे, पण मला माहित नाही हा माझा मुलगा आहे, कारण त्याचा फोटो मी बघितला नाही, माझा फोटो त्याला दाखवण्यात आला नाही, कारण वडील परत घरी येतील की नाही हे माहित नाही. त्यामुळे आम्ही स्ट्रिक्टली ठरवलं होतं ना, मला त्याचा फोटो दाखवा, माझा फोटो काढायचा प्रश्नच येत नव्हता. त्यावेळेस तुम्ही विचार करू शकता की काय अवस्था झाली असं. तो काळ गेल्याचं आता भरून काढताना किती काम करावं लागतं. तो कसा भरून काढू? ज्या वेळेस माझ्या शरीरात अमर्याद ताकद होती, ज्या वेळेस माझ्या मनात अमर्याद संकल्पना होत्या, ज्या वेळेस मी मॅक्सिमम काम करण्याच्या शारीरिक मानसिक अवस्थेत होतो, तो काळ माझा कारागृहात गेला. तो काळ गेला, गॉन फॉर एव्हर. आता तो काळ भरून प्रत्यक्ष परमेश्वर पण नाही देऊ शकत. त्या काळामध्ये परमेश्वर कृपेने मी 25,000 पानं, 36,000 शॉर्ट नोट्स आणि जवळजवळ 9,000 या विषयाशी संबंधित असलेली ड्रॉइंग तयार केली आणि ते रेकॉर्डवर आहे सगळं. त्याचं आता पब्लिकेशन करायचं माझं काम चालू आहे. पण 2 वेळेसच्या जेवणाचीच भ्रांत आहे. जगायचं का पब्लिकेशन करायचं, का संग्रह करायचा, का संशोधन करायचं, हा प्रश्न आहे. हिंदू परंपरेचा संग्रह, हिंदू परंपरेचा या सगळ्या उज्ज्वल परंपरेचा, पराक्रमाच्या परंपरेचा संग्रह, अशी आपली ओळख होत असताना हिंदू दहशतवाद्यांच्या शब्द बसून त्याला शस्त्र पुरवणारा माणूस, अशी एक वेगळी ओळख मधला काळ तुमच्यावर मारली गेली. हो. काय म्हणजे त्या मी तुमच्या सगळ्यांच्या कुटील राजकारणाचं बळी ठरलो. तुम्ही का केलं हे तुम्हाला माहिती आहे. माझ्यावर कोणतीही केस नव्हती. मी केव्हाही दहशतवादी काम केलं नाही. उलट पक्षी मी समाजामध्ये माझ्याकडून जे शक्य होतं ते सगळं केलं. समाजामध्ये गुंडांपासून मी 7 माणसांचे जीव वाचवले. एका प्रसंगात माझ्यावर प्राणघातक हल्ला पण झाला. हा सगळा रेकॉर्डवर आहे. हे सगळं झाल्यानंतर सुद्धा मला या समाजाकडून त्यावेळेस माझ्यावर हा गंभीर आरोप झाल्यानंतर कोणीही पुढे आलं नाही मदतीला. प्रत्येकाला आपापला भीती असते की मी तिथे गेल्यावर पोलीस माझ्यावर केस टाकतील किंवा काय होईल. त्यामुळे मी कुणालाही दोष देत नाहीये. पण ज्यांना शक्य होतं ते पण नाही, ते पण जाऊ दे. त्यावेळेस मी माझ्यावर इथे शिक्का बसला होता. तुम्ही आला नाहीत, ओके ठीक, माणसंच आहात तुम्ही, पण देव माणसं मला काही भेटली, पण तुम्ही सगळी माणसं होतात. कारागृहातून सुटून आल्यानंतर शक्य होतं. बर, मी निर्दोष नव्हतो, मी डिस्चार्ज होतो, तरीही पण कोणी आलं नाही. पोट कसं भरावं म्हणून मी स्विगीचं काम करतो. मी स्विगीच्या संचालकांना त्यांच्या स्टाफला शतशः आभार व्यक्त करतो. मी एक स्विगीचा डिलिव्हरी बॉय आहे. 3 इंटरनॅशनल अवॉर्ड आहेत माझ्या नावावर. माझे 27-28 रिसर्च पेपर आहेत. जवळजवळ 18 व्याख्यानं मी दिली. आणि हे केलं म्हणून काही असं नाही, काही वेगळं नाही. पण माझं पोटेन्शियल होतं. मी आतापर्यंत 45 वर्ष ह्या विषयासाठी वैयक्तिक सुखांचा त्याग करून काम केलं आणि तरीही सुद्धा मला माझं पोट भरण्यासाठी आजही छोटी मोठी कामं करायला लागतात. स्विगीचं काम करायला लागतं.
मला वैयक्तिक त्याचं दुःख होतं की मला माझा वेळ जो मी या संशोधनासाठी खर्च करू शकतो तो मला आता करता येत नाही. एन्सायक्लोपीडिया ऑफ इंडियन ट्रेडिशनल आर्म्स अँड आर्मर अँड एव्हरी काइंड ऑफ वॉर मटेरियल नावाचा एक खूप महत्वाकांक्षी प्रोजेक्ट मी करतोय. मला वेळच नाहीये त्यासाठी खर्च करायला. दिवसभर मी ते बसून काम करू शकतो पण मला पोटासाठी धावावं लागतं. हे माझं दुःख आहे. खरं तर हे समाजाचं दुःख आहे असायला हवं. त्यांना ऐकणे मला माहित नाही. जाऊ दे, मी तुम्ही विचारलेल्या प्रश्नाला सोडून बोलतोय की काय असं मला वाटतं. नाही बोला. बस एवढंच बोलतो. ज्याने या पुढच्या पिढीकडे संस्काराची पराक्रमाची डिलिव्हरी करायला हवी होती ना, तो लोकांच्या पोटाला अन्न पोहोचवण्यासाठी काम करतोय, डिलिव्हरी करण्याचं काम करतोय. आणि ती का तर आपलं पोट भरता यावं म्हणून. राकेश धावडे एक असं उदाहरण आहे. म्हणजे मी राकेश धावडे एक असं उदाहरण आहे, त्यांच्याविषयीचा आदर कायम ठेवून घेतो उपचार. एक असं उदाहरण आहे ना की आमचा समाज, आमची व्यवस्था एखाद्या माणसाला त्याच्या गुणवत्तेवरून कितपत मोठं करते, कितपत सन्मान देते किंवा कसं अडकवते हे कळण्यासाठी एक उदाहरण पुरेसं आहे. एक केस, एक नरेटिव्ह आम्हाला लोकांच्या मध्ये रुजवायचा होता. त्यासाठी बळीचे बकरे हवे होते. अश्वम नैवम गजम नैवम व्याघ्रम नैवम च नैवचम अजापुत्रो बलिरदद्या देवो दुर्बल घातका. देव म्हणजे सरकार. असे अजापुत्र म्हणजे हे हिंदू लोक जे अजापुत्र झाले, बकरा झाले. का झाले ते बकरा? त्या मालेगावच्या स्टोरी सांगण्यामागे माझा हेतू हिंदूंना जागा करण्याचा नाही. मी तुम्हाला असं वाटेल की मी लगेच हिंदूंना जागा करायला आलो. काय जागा करायचं? असे अजापुत्र या सगळ्या बकऱ्या शेळ्या जन्माला घालणार असतील तर या हिंदूंना जागा करण्यात तरी काय अर्थ आहे? तुमच्या लेकरांना तुम्ही तयार करणार, तुमची लेकरं गुणवत्तेवर पुढे येणार आणि तुम्ही समाज म्हणून अशांचा बळी दिल्याच्या कथा चावत राहणार. मला मालेगावच्या स्फोटाचा, निर्दोष मुक्ततेचा आणि हिंदू दहशतवादी असूच शकत नाही हा मुद्दा मांडायचा नाहीये. तुमच्या एका आरोपावरून काय अवस्था होतीये हे सांगायचं आहे. तुमच्या एका खेळावरून एक अख्खा पराक्रमाचा इतिहास कसा लुप्त होतोय ते सांगायचंय. म्हणूनच मी पहिल्यांदाही म्हटलं होतं याच्या आधी की अशा कहाण्या तुम्हाला सांगणार आहे की ज्या कहाण्या तुम्ही ऐकल्याही नसतील आणि ऐकण्याची शक्यता सुद्धा नाही, तुमच्या मनात सुद्धा नसेल. काय केलं 10 वर्षात? एक तपाच्या जवळपासचा कालावधी एका माणसाचा अभ्यास संपवला. एका शस्त्रसाठ्याला, शस्त्रसंग्रहाला साठा म्हटलं आणि त्याला गंज खायला कारणीभूत केलं. 18,000 शस्त्र ठेवायची कुठे, त्याचा अभ्यास मांडायचा कसा, हाच प्रश्न आपल्याला पडला होता. याला उत्तर आहे. हताश होऊन, निराश होऊन आपणच आपल्यात बसायचं आणि आम्ही काहीच करू शकलो नाही म्हणून आसवं गाळायची, हे करायचं कारण नाहीये. आसवं गाळत बसणं आपलं काम नाहीये. याला आपण बदलू शकतो. एक माणूस 11-12 वर्ष आयुष्याची तुरुंगात घालतो न केलेल्या अपराधापोटी. शस्त्रसंग्रहाला शस्त्रसाठा सिद्ध करायच्या काही लोकांच्या अट्टहासापोटी. ती 11 वर्ष आम्ही महाराष्ट्रातील 11 कोटी लोक सहज भरून काढू शकतो. या सगळ्याला उभं करण्यासाठी हातभार लावून स्विगीची डिलिव्हरी करून ते पराक्रमाच्या इतिहासाची डिलिव्हरी आपल्यापर्यंत करू शकणार नाहीये. सरकार, लोक, आपल्या सगळ्यांचं हे काम असतं आणि तेच काम आपण करावं एवढीच विनंती करतो आणि राकेशजींचे आभार मानतो. राकेशजी, आभार नाही नुसते मानत, म्हणजे तुमच्या खरं तर चरणाला स्पर्श करून सांगतो की आमच्या पिढीने हा सांभाळलेला वारसा, आमच्या कितीतरी पिढ्यांनी आधी सांभाळलेला वारसा तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एवढे परिश्रम घेतले, एवढी मेहनत घेतली आणि त्या मेहनतीचे दुष्परिणामही तुम्हाला भोगावे लागलेत. हा असतो खरा मराठा गडी, ज्यांनी या मराठी माणसांचा पराक्रम
आमच्या समोर आणलाय. त्यामुळे तुमच्या या कामाला शतशः वंदन करतो. आपले आभार मानतो. आपण बोललात, खूप छान आभार बोललात. मानू नका, कारण मी माझी शाळेत केलेली प्रतिज्ञा विसरलेली नाही. भारतीय विविधतेने नटलेल्या परंपरेचा मला अभिमान असून त्या परंपरेचा पायी होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन. म्हणजे योगायोगाची गोष्ट अशी आहे की माझ्या भाषणात सुद्धा मी हीच वाक्य नेहमी वापरतो. ती संकट येतात, मी माझ्या कर्तव्यापासून ढळलेलं नाही, ढळणार नाही, कारण आता माझ्या आयुष्यात यांच्याशिवाय दुसरं काय. हे संग्रहालय, प्रशिक्षण केंद्र आणि संशोधन केंद्र निर्माण करायचं हे निश्चित आहे. माझ्या समोर आता फारशी संकट टिकणार नाही, कारण तुम्ही मला आता कणखर केलेलं आहे. आता काय होऊ शकतं, कापलं कोंबडं जाळाला घाबरत नाही, पण आता ह्याच्यापेक्षा आणखीन काय वाईट होऊ शकतं माझ्या आयुष्यात. तर मी आता हा सगळा संग्रह महाराष्ट्राच्या बाहेर एके ठिकाणी हलवण्याचा प्रयत्न आहे. नाही, ती वेळ येऊ नये. महाराष्ट्रातच खूप छोटा संग्रहालय उभं राहावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ईश्वरचरणी म्हणण्यापेक्षा देवाचरणी करतो. तेच देवा आणि आपले भाऊ बघतील असं बघूया. धन्यवाद.